नमस्कार, मी उषा चव्हाण बोलते. चाहत्यांनी मागे मला चोरावर मोर बद्दल विचारलं होतं. डबल रोल केला मी. त्यावेळीची गोष्ट अशी होती, सीता और गीता, कांचनगंगा असे बरेचसे पिक्चर डबल रोलचे, म्हणजे अरुणा इराणी, हेमा मालिनी ह्या लोकांचे हे पिक्चर येऊन गेले होते आणि हा डबल रोल माझ्या वाटेला आला होता. तो गोष्ट चांगली होती त्याच्यामध्ये. मग त्यावेळेस बघा स्कायला पडणार होते आणि मी त्या गुलमोहरला उतरले होते मुंबईच्या. तर मी एक 50% मी गोष्ट वाचली ती. मी पिक्चर स्वीकारलं, पण नंतर मला असं वाटू लागलं की मी याच्यामध्ये मला वाव नाही का, मी काय करू शकते. कारण 2 पिक्चर सुपरहिट झाले होते, हिंदीमधली एक गुजरातीमधली. आणि ह्या लोकांनी मला त्यावेळेस म्हणायचे, मराठीचे दादा कोंडके, उषा चव्हाण आणि हिंदीचे धर्मेंद्र आणि हेमा मालिनी अशा जोड्या पॉप्युलर खूप झाल्या होत्या. आणि म्हटलं आता हा रोल घेताना मला विचार करायला पाहिजे. त्यामध्ये कास्ट अशी होती, अशोक सराफ, रवींद्र महाजनी, त्यानंतर मोहन आगाशे, लीला गांधी, बरीचशी कास्ट मोठी होती अगदी. आणि त्यांच्यासमोर मला हे काम करायचं आणि सुपर डुपर हिट रामा और श्याम त्यावेळेस सगळ्याच्या डबल रोलची सुपर हिट झालेली पिक्चर. आणि मी ती गोष्ट वाचली, मला असं खटकलं की नाही, मला याच्यात काय वाव मिळत नाहीये. मग मी कापडी सर होते डायरेक्शन करायला, त्यांना मी रात्री फोन केला की म्हटलं सर मला जरा खटकते, म्हणजे मी हा रोल करू शकणार नाही, तुम्ही कुणालाही दुसऱ्यांना घ्या. नाही म्हणे, तुम्ही असं नका करू, जाऊ नका पुण्याला, मी पिळगावकरांना सांगतो आणि त्यांना मी त्यांच्या कानावर घालतो, मग उद्या आपण ठरवूया काय तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे तो आम्हाला सांगा म्हणून. आणि त्याप्रमाणे मग मी कशी बशी दुसऱ्या दिवशी थांबले. मला टेन्शनच आलं होतं, म्हटलं एवढ्या मोठ्या लोकांच्या जोड्या पॉप्युलर झाल्या, पिक्चर पॉप्युलर झाले आणि आपण आता हे चोरावर मोर लिहितो. आपल्याकडून चांगले, म्हणजे या लोकांनी आपल्याला ऑफर दिली म्हणजे आपल्याकडून ती अपेक्षा आहे. मग आपलं पण कर्तव्य असं आहे की आपण कलाकार आहोत, त्या कलेला, ते कलेची जाण ठेवून आपण ते रोल व्यवस्थित करायला पाहिजे. मग दुसऱ्या दिवशी मग सगळे लोक आले एकत्र आणि मग ते म्हणाले मग याच्यामध्ये काय करता येईल. म्हटलं दुसऱ्या रोलला काहीच नाही हो, सेम दुसऱ्या पिक्चर सारखं मला वाटतंय. मग ह्यामध्ये एक आपण असं करूया का, लंगडी ठेवूया का, एक फायटर आणि एक लंगडी, असं ते पिक्चर त्यांना एकदम ते उडाले, म्हणाले अरे फर्स्ट क्लास म्हणे, एक लंगडी ठेवली तर बरं आहे. म्हटलं फुगड्या घेऊन मी एक डान्स पण करू शकते त्याच्यावर एका पायावर. आणि त्याप्रमाणे त्या चोरावर मोरचा रोल मग मी ते त्यांनी मान्यता दिल्यानंतर मी तो रोल स्वीकारला. मग त्यामध्ये काही माझ्या वाटेला जे होते ते मी म्हटलं नाही डिमांड करतायत, अशोक सराफच्या कॅरेक्टरला डिमांड करतात, हे त्यांना सीन द्या. आम्ही अशी देवाणघेवाण करायचो. मी कधी आयुष्यात असं म्हटलं नाही की माझ्यावरच पिक्चर पाहिजे, मला सगळे रोल हे सीन मिळायला पाहिजे, असं मी कधीही काय केलं नाही. मी कलेशी कधी प्रतारणा केली नाही. आणि मग अशोकजींना ते सीन गेले, रवींद्र महाजनी सीन गेले आणि ती पिक्चर एवढे छान झालं. त्यामध्ये मी एका पायावर डान्स केलाय. आणि सांगायची गोष्ट म्हणजे एवढी मोठी की त्यामध्ये जे फायटिंग होतं माझं, तर त्यावेळेचे शोलेचे फाईट मास्टर अजिम भाई म्हणून, बाप रे काय ते समजावून सांगायचे मला. खूप वयानं मोठे होते आणि ते म्हणाले, आणि मला पहिलं माझं हे डबल रोलचं पिक्चर असल्यामुळे मला असं वाटायचं की काय चांगलं व्हावं आपल्याकडून काम. तर त्यांना मी म्हटलं दादा वो फाइटिंग का जो शॉट है ना वो मैं दे दूंगी. नहीं ऐसा नहीं करने का, अरे पेड़ के ऊपर चढ़ने का है, वहां से जंप लेने की है, हड्डियां टूट जाएगी. म्हटलं नाही मैं एक तो शॉट दे दूंगी, फाइटिंग करा. आणि मला ती सवय होती, मी केले होते फायटिंगचं, ऍक्टिंग करायची मी घरातल्या घरात. आणि मग त्यांनी काय केलं, गाद्या अंतरल्या सगळ्या खाली त्या झाडाच्या खाली आणि 20 फुटावरून मी ती उडी घेते त्या विलनला फायटिंग करण्यासाठी. आणि तो शॉट दिला मी, पण त्यामध्ये माझी एकच चूक झाली होती. त्यांनी एवढं बिचाऱ्यांनी समजावून सांगितलं होतं मास्टरजींनी, अजिमांनी मला की देखो उषा जी, ते ऐसा सीधा पैर रखने का नहीं जंप मारने के टाइम,
म्हणजे आपण जसं पंजावर असं उडी मारतो ना तसं मांजरी किंवा काय असे असं पुढच्या बाजूने उडी मारतो. आणि ते मी विसरून गेले आणि झाली ना प्रॉब्लेम आला. मला माझे पाठीचे स्नायू थोडेसे फाटले गेले आणि त्यावेळेसच माझं रानपाखराचं शूटिंग होतं. मग काय पळापळी, मग पाठीमध्ये इंजेक्शन घेणं वगैरे अमकं तमकं. रानपाखरवाले म्हणाले की आता हे रोल तुमचा असा आहे तसा. म्हटलं तुम्ही काही काळजी करू नका, मला माझी जागा सांभाळायची. आणि त्याप्रमाणे मी त्यांचं पण शूटिंग करायची, यांचं सोलारवरचं पण शूटिंग करायची. मग मी काय अभ्यास केला होता की रवींद्र भाईजवळ आपण कसे काम करायला पाहिजे, उंची आपली थोडी कमी आहे, मग ते चवड्यावर उभं राहून वगैरे असं सीन मी करायची. अशोक सराफजीं बरोबर पण अशा आम्ही सीन केलं आणि गमती जमतीने ते खूप छान छान झालं होतं. त्यांच्या प्रोडक्शनचं एक गाणं होतं, जगण्या मरण्याची हो जगण्या मरणाची जी, जगण्या मरण्याची परवा नाही, हो झाले कुर्बान तुझवरती, हो झाले कुर्बान तुझवरती, समिंदराला सुटली घाई. असं काहीतरी शब्द होते, मी विसरून गेले. ला 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 अशी बेभान हो अशी बेभान, अशी बेभान वाऱ्याची भरती, हो झाले कुर्बान तुझवरती. हे गाणं खूप छान होतं आणि डान्सला पण खूप छान होतं. त्यांच्याच प्रोडक्शनमधलं गाणं होतं. आणि काय माझे गाणी वाटायला खूप छान छान आले होते. भानावती म्हणून एक होतं, आता जे पिळगावकरांचे चिरंजीव सचिन पिळगावकर त्यांनी मला डान्स डायरेक्शन केलं. त्यामध्ये भानावती अंगात आली. ते म्हणाले, उषा हा सीन करताय ना तुम्ही, एका गालात हसा म्हणे. आणि मला काही ते कळले नाही, एका गालात कसं हसायचं. मी दोन्ही गालात असते. नाही नाही म्हणे, ते असं त्याला रिस्पॉन्स द्यायचा नाही म्हणून एका गालात हसायचं, ते विलनला रिस्पॉन्स द्यायचा नाही म्हणून. किती 15-20 मिनिटं बिचाऱ्यांनी मला शिकवण्याचा प्रयत्न केला. मग शेवटी कसं कसं मी एवढं मार्क केलं त्यांना. आणि मग ते एका गालात हसून वगैरे ते जरा थोडंसं एक्सप्रेशन दिलं त्यांच्या इतकीने, पण मी माझ्या स्टाईलने दिलं ते, तो सीन केला. पण असे लोक मला तिथे मदत करायची गाण्यामध्ये सुद्धा. नायडू, सुबल सरकार, हे नायडू वगैरे मास्तर, हे सगळ्यांनी मला हेल्प केली. जसं फाईट मास्तरांनी मला हेल्प केली वगैरे. आणि तुम्हाला गंमत सांगते, मी पुण्यामध्ये मी इथे आले आणि सरळ ते आमच्या शिवापूरला दर्गा आहे पिराचा, शिवापूरला. तर तिथं मी दर्शनाला गेले तर कोंडोदपूरचं एक देऊळ पण आहे, तिथे मला दर्शन घेऊन तिथं दर्शनाला गेले. तर ते फकीर लोक बिचारे बसले होते. ते आले माझ्याकडे आणि कुछ हेल्प करो वगैरे अमकं तमकं. तर दुसरा म्हणाला, नाही नाही अभी इतना बड़ी आर्टिस्ट है, अब 100 रुपये 200 रुपये दे दो. तो दुसरा लगेच तो दुसरा फकीर म्हणाला, अरे पीछे हट, ये फाइटिंग करेगी, एक फाइट करेगी तो गिर जाएगा तू. म्हणजे एवढ्या गमतीने सुद्धा लोक आम्हाला ते मजा करायचे म्हणजे. आणि त्यापर्यंत नाही नाही ऐसा कुछ नहीं, वो पिक्चर में होता है, हे लीजिए म्हणून त्यांना ते मी पैसे दिले. आणि मी दर्शन घेतलं, कोंडोनपूरची एक देवी, तिथलं दर्शन घेतलं आणि आले. मी जरा मनात मी भावनिक आहे, देवाची याच्यावर श्रद्धा माझी. आणि त्याप्रमाणे मी तिथे जाऊन आल्यानंतर मग मानसिक समाधान मला मिळालं. ते पिक्चर रिलीज झालं, लोकांनी डोक्यावर घेतलं आणि अजूनही तुम्ही लोक विसरला नाहीत म्हणून मला परत एकदा आठवण करून दिली. याबद्दल मी तुमची खूप खूप आभारी. खूप प्रेम देताय तुम्ही मला आणि त्या प्रेमापोटी मी अजूनही आहे. त्यातल्या त्यात बरी आहे ही तुमची कृपा आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.